भगवंत म्हणतात हा जीवात्मा माझा अंश आहे, याला प्रेम पाहिजे, याला आनंद पाहिजे, याला सेवेमध्ये हा तृप्त होणार आहे. आणि म्हणून आज जगात सगळे लोक प्रेम, सेवा, आनंद शोध करण्यासाठी, जर चांगलं काम नसेल तर करण्यासाठी सगळ्यात घाणेरडं काम समोर येऊन द्या, लोक करत राहणार. का? त्यांना आनंद पाहिजे. की लोकांच्या डोळ्यातून अश्रू गाळून तुम्ही जेवण नका करू, उपाशी राहा. एक खायची ना चतकुर खा. जो भी आपने दिया है वो लौटेगा जरूर, क्योंकि उसके ऊपर आपका नाम लिखा है. या अहंकार आहे ना, या अहंकारामुळे लोक बरोबर उरायले. राजकारणात पुढच्या तोडातोडी उरायले, मर्डर उरायले, ओनली बिकॉज ऑफ इगो. किती लोकांना वाटतं कोर्ट कचेरीमध्ये 90% केसेस ओनली बिकॉज ऑफ इगो आहेत. तणावमुक्त यश आणि शापमुक्त वैभव याला जिंदगी म्हणतात. आईची शपथ, बापाची शपथ, भूताची शपथ, खेताची शपथ, चला मी आता माझ्यासोबत जिंकणार म्हणजे जिंकणार. हाऊ टू कंट्रोल युअर लाईफ. जीवनातल्या 3 गोष्टी कंट्रोल कशा करायच्या, त्याच्यामध्ये काय आहे? माइंड, इंटलेक्ट अँड इगो. माइंडच्या 4 गोष्टी आहेत. आणि जेव्हा माइंडला तुम्ही एखादा विचार देणार, भावना येईन, इच्छा तयार होईन, माइंडने अनुभव घेतला, पिझ्झा खायचा, वडापाव खायचा, मॅगी खायचा. कोणाकोणाच्या घरी पोरं आहेत, त्यांना तुम्ही एकदाच मॅगी खाऊ घातली, नंतर काय झालं? मॅगी पाहिली होती आई बापानी, टेस्ट कोणाला माहिती होती? आईला, बापाला. पण आता काही करायला नव्हतं म्हणून घेतली मॅगी आईने मॅगी घेतली. आपल्या बाळाने डायरेक्ट ती एक्सपिरियन्स केली का नाही केली? आता मॅगी द्यायची इच्छा नाही आईची, तरी पोरं काय मागतात बघा. पोराच्या मनात थॉट आलाय, फिलिंग पण आलंय, विलिंग पण आहे आणि एक्सपिरियन्स पण घेतलाय. आता तीच टेस्ट त्यांना पुन्हा पाहिजे. मनाचं काम काय आहे? जी टेस्ट तुम्ही घेतली आहे, आहाराची असू, झोपेची असू, सेक्शुअलिटीची असू, संरक्षणाची असू, इटिंग, मीटिंग, स्लिपिंग, डिफेंडिंग, या 4 टेस्ट आहेत लाईफमध्ये. इंद्रिय तुमचे भोग घेतात. तुम्ही ह्या टेस्ट तुमच्या आतमध्ये स्टोअर आहेत का नाही? सगळ्यांच्या आहेत. एक तर तुमच्या इंद्रियाला ती सेम एक्सपिरियन्स पुन्हा पाहिजे असतो किंवा त्याच्यापेक्षा आहे. तसंच जेवण किंवा त्याच्यापेक्षा आहे. तसंच मोबाईल किंवा त्याच्यापेक्षा लोअर येऊन नाही चालणार. एखादा एसी रूम मध्ये झोपला माणूस, त्याला पत्र्याच्या खोलीत उन्हाळ्यात नाही झोपायला. का नाही झोप येणार? पहिले आले का नाही? कोणाला आलेले पत्र्याच्या घरात झोप? कोण झोपले? हात वर करा. आपण पण झोपलोय गो बराबर. आता झोपा बरं. गडबडी. कारण की एक्सपिरियन्स चांगल्या गोष्टीचा केलाय. मग आपण काय शोधू राहिलोय? हाय क्वालिटीचा एक्सपिरियन्स ह्या मटेरियल जगात शोधू राहिलोय. राईट ऑर रॉंग? प्लेजर शोधू राहिले. वी आर सर्चिंग काय? हॅपीनेस. म्हणून हे जग बनून राहिले. म्हणून लोक सॅटेलाईट, विमान, चंद्रावर जाऊ राहिलेत. हे जग मटेरियल नेचरमध्ये सुख नाही भेटू राहिलं ना, म्हणून लोक हायर टेस्ट, कशात तरी हायर टेस्ट भेटन म्हणून हे निर्माण करू राहिलो आपण सगळेजण. टेस्टच नाही भेटू राहिली. जर टेस्ट भेटली असती हायर, तर जगामध्ये भौतिक प्रकृतीमध्ये निर्माण थांबला असतं. किती लोक ॲग्री करतात? टेस्ट नाही भेटू राहिली. आणि शास्त्र सांगतात की या भौतिक जगात टेस्ट पण भेटणार पण नाही. काय सांगतात? आणि जीवात्मे सर्च करू राहिलेत सुख. खाजायला आलं म्हणजे इच्छा आली. खाजल्यानंतर काय होतं? थोड्या वेळ बरं वाटतं. नंतर काय होतं? पुन्हा खाजव येते. नंतर काय येईन? पुन्हा खाजव येईन. आणखीन काय होईन? आणि खाजू खाजू काय होतं? रक्तबंबाळ. हां, ह्या भौतिक जगात जीवात्मा सगळं सुख शोधू राहिलं आहे, प्लेजर शोधू राहिलात. आणि याच्यासाठी लोक काहीही पण करू राहिले मटेरियल जगात. पण भगवंत म्हणतात हा जीवात्मा माझा अंश आहे, याला प्रेम पाहिजे, याला आनंद पाहिजे, याला सेवेमध्ये हा तृप्त होणार आहे. आणि म्हणून आज जगात सगळे लोक प्रेम, सेवा, आनंद शोधू राहिलेत. आणि त्याच्यासाठी कुठले पण शोध लोक लावून राहिलेत. आणि त्या आनंदाच्या मोहापोटी जीवात्मा थांबूच शकत नाही. जसं मिठाला टेस्ट कशी आहे? खारट. साखरेला टेस्ट कशी आहे? आपण आनंदाच्या शोधात येत. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला आता जे पाहिजे, आता जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालो, आनंदी होणार तुम्ही? सोडून द्या. एक उदाहरण मी लेक्चरमध्ये ऐकलं होतं प्रभूजीकडून, जे IIT कॉलेजमधून 5-6 कोटीचं पॅकेज सोडून ब्रह्मचारी व्रत त्यांनी धारण केलं. ते सांगत होते की भूकंप झालता एका ठिकाणी. 7-8 दिवस तिथल्या लोकाला बाहेर काढणं चालू होतं. आणि डेथ बॉडी सगळ्या बाहेर येत होत्या. पण अचानक त्यांना कळलं की 2 जण जिवंत आहेत. आणि त्यांना काढल्यानंतर
त्यांना विचारलं 7-8 दिवस तर कसं काय शक्य आहे, सगळे मेले तिथं. त्यांनी सांगितलं आम्ही एकमेकाचं युरिन मूत्र पिऊन जिवंत राहिलो. नॉर्मली ही गोष्ट करू शकतं माणसं? जेव्हा जीवात्म्याला काहीच करायला नसतं ना, तर घाणातलं घाण काम जीवात्मा करू शकतो, कारण की त्याला सुख पाहिजे. म्हणून लोक चुकीच्या मार्गाला जाऊ राहिलेत. करण्यासाठी जर चांगलं काम नसेल तर करण्यासाठी सगळ्यात घाणेरडं काम समोर येऊन द्या, लोक करत राहणार. का? त्यांना आनंद पाहिजे. समजतंय का? हो, असे काही प्राणी विष्ठा खातात का नाही खात? मग आज आपण सगळे लोक शोधत आहोत कशाच्या? सुखाच्या, आनंदाच्या. जरी या भौतिक जगात सुख नाहीये तरी पण आपण शोध राहिलो. शोधा, पण पूर्ण आयुष्य वाया नका घालू हे सुख शोधण्यामध्ये. सुख शोधलंच असतं तर इलॉन मस्क थांबला असता ना. या भौतिक जगात थांबले असते का नाही लोक? मग शास्त्र सांगतात की या भौतिक जगात तुम्हाला सुख भेटणार, शाश्वत आनंद, शाश्वत प्रेम तुम्हाला कुठं भेटू शकतं? भगवंताच्या भक्ती. भगवंतासोबत जर तुम्ही आसक्त झालात, त्यांच्यावर जर तुमचं मन जडलं, त्यांच्यावर तुमचं हृदय गेलं, त्यांच्यावर जर प्रेम झालं, तर तुम्हाला शाश्वत आनंद भेटू शकतो, हे शास्त्र सांगतात. मग आज आपलं मन, आपली इंद्रिय, आपली भौतिक सगळी बुद्धी कुठं लागू राहिली आहे? कुठं रावलेली आहे? भौतिक जगात ना. मग लागू राहिली तर भौतिक जगाचे नियम पण फॉलो करा. जर तुम्ही या आध्यात्मिक नॉलेजचे नियम फॉलो नाही केले तर तुम्ही गोंधळ्याला राहता. आणि गोंधळ्याला माणूस कधीही काही गोष्टी ॲक्सेप्ट करू शकत नाही. मग आता 3 गोष्टी याच्यामध्ये: मन, बुद्धी आणि अहंकार. मनाचं काम काय? पळायचं. जिनची गोष्ट माहिती आहे ना. तो जिन प्रकट झाला आणि म्हणला तुम्ही जे सांगता, तुमची जी इच्छा असेल ती मी पूर्ण करणार, पण एकच रूल आहे, मला बेजी ठेवावं लागेल. जर बेज नाही ठेवलं तर मी तुम्हाला खाणार. मग त्या पोराने काय केलं? झाडावर जा म्हणले. का लहान पोरग होत त्यासमोर जिन आला, त्याने सरळ मला जिने मी काय करू? ते म्हणलं झाडावर जा, तिथं उलटं व्हायचं, खाली यायचं, पुन्हा खालून उलटं व्हायचं, वर जायचं. मनाला बेजी करा, नाही तर मन तुम्हाला खाऊन घेणार. आता इथे हॉलमध्ये जेवढे लोक 100मध्ये याच्यातले 60-70-80% लोक आहेत ना, यांचं मन यांना खाऊ राहिलंय. आणि मनाला बेजी केल्याशिवाय तुम्ही शांत राहूच शकत नाही. Engage your mind on your goals. If you busy, 80% problem will fix in your life. Mind is a friend and enemy. Choice is your. मन हे तुमचं मित्र पण आहे आणि मन हे तुमचा शत्रू पण आहे. आणि असंख्य ज्यांचं पोटेन्शियल लॉक झालंय, जे स्ट्रगलिंगमध्ये आहेत, त्यांचं माइंड त्यांच्यासाठी शत्रूचं काम करू राहिले. बिकॉज ते मन एकाग्र होत नाहीये. कुठं एका ठिकाणी त्याला बेजी केलेलं नाहीये. आणि जर एका ठिकाणी एका शेतीत काही जर तुम्ही पीक पेरलं नाही तर त्या शेतीत काही पण गवत उगतं का नाही उगत? जर तुम्ही तुमच्या मनाला बिझी केलं तर आयुष्यातले 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. किती टक्के? 80%. बिझी केल्यामुळं. किती जणांना असं वाटतं विचार करावा लागतो एखाद्या गोष्टीचा तर दुःख आणि सुख येतं. काही लोकांना विचारलं, मॅडम तुमच्या आयुष्यात ती घटना घडली त्याच्याबद्दल तुम्हाला टेन्शन येतं का? त्यांचं मला सहज सोपं उत्तर आलं, सर मी विचारच नाही करत त्याचा. म्हणजे काय? विचार केला तरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय? विचार केला तर म्हणजे जिथं तुम्ही ऊर्जा नेणार तिथं दुःख जाणवतं. वेअर एनर्जी फ्लो, जिकडं फोकस तुमचा जातो तिथं तुमची एनर्जी फ्लो होते. मी एका रिसेंटली एका बाबाला भेटलो आणि बाबाला म्हणलं, बाबा काय दुखतंय? तर बाबाने सगळी स्टोरी सांगायला चालू केली. आणि बाबाची स्टोरी ऐकून आम्ही थोडं बसत होतो तर बाबा असं असं करायला लागले. मग मी पुन्हा बाबासंग बोलायला गेलो. बाबासंग थोड्या गप्पा आणल्या आवडणाऱ्या. मग बाबाला विचार केलं, म्हणलं बाबा तुम्ही 15 मिनटं झालेत बोलताय, आता दुखलं नाही तुम्हाला 15 मिनटं? नाही. म्हणजे काय सांगा? म्हणजे काय? शेजारच्याला विचारा, मला नका सांगू. म्हणजे काय? आता 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 ऐका, तुमचं डोकं दुखतंय. तुमचं डोकं तोपर्यंत दुखणार आहे जोपर्यंत तुम्ही शांत आहे. तो मन तुम्हाला त्या डोक्याच्या पेशीपर्यंत घेऊन जातं. पण ज्यावेळेस तुम्ही काम करताल तेव्हा डोकं दुखणार नाही. लेडीजचं आहे ना, सगळे घरातले काम बिम संपून डोकं दुखायला लागतं. किती लेडीजला अनुभव आहे? सगळं काम बिम संपलं का मग डोकं दुखायला लागतं. आणि आमचा पण लीडर काम बिम करून जेव्हा येतो किंवा ड्रायव्हिंग करतो ना मग
दुखायला लागतं. बघा, ड्रायव्हिंग करताना डोकं दुखायला लागन, सोफ्यावर बसताना डोकं दुखायला लागन, पण एखादा आवडीचा नवीन पिक्चर पाहताना डोकं दुखत नाही. लोक रील का पाहतात माहिती तुम्हाला? हसणं, कॉमेडी का पाहतात? तेवढ्या पुरतं तेवढं. म्हणजे हे सोशल मीडिया एवढे का व्हायरल होऊ राहिले माहितीये का? लोकाला माहिती आहे लोक आपलं मनाला एकाग्र ठेवू शकत नाही, म्हणून वेगवेगळे लोक तुम्हाला एंटरटेन करतात. आणि पण सक्सेसफुल लोक ह्या लोकांच्या एंटरटेनमुळे फोकस नाही होत, ते स्वतः पाहिजे तिथं त्या मनाला एकाग्र करतात, म्हणून ते चमत्कार घडवतात. तुमच्या आजूबाजूला लाल कलर कुठं दिसतो बघा बरं. लाल, ओके. पिवळा दिसला का? नाही नाही नाही, लाल शोधताना काय दिसला? जेव्हा लाल ऐकलं तेव्हा पहिला लाल आतमध्ये सर्च झाला. आतमध्ये जर स्टोअर नसता तर बाहेर शोधू नसते शकले. याचा अर्थ जर इन्फॉर्मेशन असेल तरच नॉलेजचा बेनिफिट होतो, तरच अप्लाय करता येते. पोहे बनवायचे पण घरात पोहेच नाही आहेत, पोहे बनणार कुठून? मग आज आपल्या आयुष्यात पण जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मन इकडं तिकडं भटकू राहिलंय, तर या मनाला शांत केलं पाहिजे, एका ठिकाणी लावलं पाहिजे, मनाला बीजे ठेवा एका कामावर. शेतीमध्ये एका ठिकाणी जेव्हा आंब्याचं बी उगतं, त्याच्या आजूबाजू त्या बी तिथल्या जागेत कुठलं काही उगू शकतं का हो? जिथं यमटी आहे तिथं गवत उगणार, पण जिथं बी आहे तिथं उगणार नाही. किती जणांना असं जाणवलंय? तुम्ही एक्सरसाइज करताना, पळताना, तुम्हाला घाम येताना, किंवा एक्सरसाइज करताना हायर लेवलला तुम्हाला जेव्हा तुमचा श्वास फुलतोय, किंवा तुम्ही बोलता एकदम कॉन्फिडेंटली, तुम्ही फार आनंदात आहेत, त्यावेळेस तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये असा दुसरा विचार नसतो. टेन्शनमधून बाहेर निघण्यासाठी काही लोकांच्या वेगळ्या वेगळ्या टेक्निक असतात. काय वापरतात बरं तुम्ही? तुम्हाला मनाला एक टेन्शन आहे, म्हणजे असे एक विचार, असे एक फिलिंग आतमध्ये आहे, त्या विचाराला तुम्ही घालवण्यासाठी काय वापरतात? गाणं ऐकतात. आणखीन डिलीट वापरतात, चॅन्टिंग वापरतात, आणखीन बुक्स रिडिंग करतात, आणखीन नाही. ऍक्च्युली तुमच्या प्रॅक्टिकल केलं, काही लोकांना माहिती आहे पण प्रॅक्टिकल अप्लाय नाही होत. मला सांगा, किचनवरती दूध उतू गेलं, आता सगळ्याला मॅच होत असं नाही, आणि गॅसवर दूध आलं, कशाने पुसतात? नवऱ्याच्या पांढऱ्या शर्टने का दुसरा कपडा असू दे, पुसायसाठी कपडे आहेत का नाही? मग तुम्हाला माहिती आहे ना, मन डिस्टर्ब होतं, मूड शिफ्ट होतो, निगेटिव्हिटी ती आपण ट्रेसमध्ये जातो, तर याच्यातून मूड शिफ्टिंगसाठी तुमच्याकडे मटेरियल पाहिजे का नाही पाहिजे? काही गायबांकडे काहीच नसतं. ते रोज दूध उतू जातं आणि ते बोंबलत बसतं, काय करू काय करू काय करू. अरे जाणार आहे ना, ते गॅसवर ठेवलं उतणारच आहे. मन हे घाण होणार आहे, मन हे डिस्ट्रॅक्ट होणार आहे, पण तुम्हाला माहित पाहिजे, साला कुठं पण पळ बाईला, मी तुला जागेवरच आणणार पुन्हा. आणि हे जे करतात ना, असे लोक माइंडनी नाही, माइंडला चालवतात. आणि असे लोक स्वतःचे लाईफमध्ये कोणी किती पण डिस्ट्रॅक्शन येऊन द्या, त्यांना एकच फोकस दिसतो आणि ते लक्षला टार्गेटला अचीव करतात. पण बघा ना, ज्यांचे लक्ष क्लिअर आहेत ना, ते इन्कमचं टार्गेट सेट करतात आणि एका महिन्यामध्ये, एका दिवसामध्ये किती पण प्लॅन फेल होऊन द्या, किती पण काही रिजेक्शन येऊन द्या, ते मन त्यांना टार्गेट अचीव करतात. पण काही असे गायबानं बैल आहेत ना, ते 8 तारखेलाच म्हणतात आता काय होणार नाही वाटतं आपलं. असे लोक, असे एवढी पुअर सोच, एवढी भिकारी सोच, एवढा डेंजर आजार झालाय. तो आजार काय झालाय, त्या आजाराला मी रिपेअर केलं पाहिजे की नाही, ही जिम्मेदारी कुणाची येते हो? ह्या थर्ड क्लास सोच, ही थर्ड क्लास भिकारी विचार, अशा विचाराचा माणूस सगळ्यांच्या गाडीचं ऍक्शन करू शकतो. किती लोकांना वाटतं? कोण कोण इथं शेजारच्याला विचारा, बोला तू नाही याच्यात असा विचारा. जो माणूस 2 तारखेला 1 तारखेला ठरवतो मला हे मिळवायचंय, आणि तो मिळवण्यासाठी छोट्या मोठ्या अडचणी सुद्धा आल्यानंतर तो माणूस थांबतो बिचारा, आणि त्याच्यामुळे त्याचं घर बरबाद होऊ राहिलं, EMIचे प्रॉब्लेम होऊ राहिले, लाईफ कोलॅप्स होऊ राहिली. अशा माणसाच्या जिंदगीवर थू ये, थू भिकारी आहे, थर्ड क्लास आहे. मी तर म्हणतो हे चुकून ना मनुष्य युनित आलंय. आज आता एक पॉइंट लिहा, इथून पुढं मी जे विचार ठरवणार ना, महिनाभर त्या विचाराला मी पकडून ठेवणार, आणि आईची शपथ, बापाची शपथ, भूताची शपथ, खेताची शपथ, चला मी आता माझ्यासोबत जिंकणार म्हणजे जिंकणार. माइंडला काय करावं लागन? बिजी ठेवावं लागन. ठेवताल का? रील बिल सोशल मीडिया स्टेटस पाहून नाही, शांत बसून विचार करत नाही,
विचार केल्याने काहीच होत नाही, ॲक्शन केल्याने सगळं जगात जिंदगी बदलतात लोकांच्या. राईट ऑर रॉंग? मग आता ॲक्शनवर जायचं आहे आपल्याला. इथून पुढं रोज 24 तास आहेत तुमच्याकडे. 24 तासात तुमचा माइंड फक्त तुमच्या जो महिन्याचा पे आउट आहे, जो तुमचा हेल्थचा गोल आहे, त्याच्यावरच लागला पाहिजे. डन इथपर्यंत. नेक्स्ट मुद्दा काय आहे? बुद्धी, इंटलेक्ट. आता ही बुद्धी भ्रमिष्ट होती. चायनावाल माहिती आहे तुम्हाला? चायनावाल माहिती आहे? एवढी मोठी आहे की पृथ्वीवर सॅटेलाईटमधून जर बघितलं ना, फक्त पृथ्वीवर एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे चायनावाल. एवढी मोठी वॉल टाकली गेली होती. का टाकली गेली होती? कारण की चायनावर कोणी अटॅक नाही केला पाहिजे. पण ती वॉल टाकण्यासाठी अटॅक होत नव्हते. वॉल टाकल्यावर 3 वेळा अटॅक झाले. याचं रिसर्च केला, असे अटॅक का झाले? ते म्हणले भीत नाही तोडता येत, पण जो सिक्युरिटीवाला आहे ना, त्याला थोडी लाच दिली का ते जाऊन देतो आत. म्हणजे काय? तुमच्या बुद्धीला कोणी लाच देऊ शकतं. मनाला एकत्र आवलंय ना, बुद्धीला लाच दिली, बुद्धी काही पण भटकू शकते ना मनाला. जाऊन दे सोडून, हे प्लॅन करू ते करू, नाही मन लागत नाही होत. तुमच्या बुद्धीला लोक लाच देऊ शकतात. हे मायाचं कामच आहे बुद्धीला लाच देणं, डिस्ट्रॅक्शन. तुम्ही एक काम करतायत ना आता, ऑलरेडी तिथं तुम्ही ते पार हापशत पाणी आता वर आणायला लागले, पण बुद्धीला काय सांगितलं? कुठं हापसतो, इकडे चिळकांडे येऊ राहिल्या, दनादन फक्त बघून लावायचे. आता बुद्धीला लाच दिली, बुद्धीला डिस्ट्रॅक्ट केलं. आता बुद्धी डिस्ट्रॅक्ट झाल्यावर काय होईल? कोणाला डिस्ट्रॅक्ट करण? ती मन तर तयारच आहे कुदायला, उड्या मारायला. राईट और रॉंग? मन तयारच आहे. बुद्धीला लाच देऊ नका. जी बुद्धी तर्कवितर्कामध्ये असती, जिला फाटे फुटतात, जी डळमळी वृत्तीची असती ना, ती बुद्धी मनाला एकत्र करू शकत नाही. म्हणून फालतू नॉलेज जर बुद्धीकडे आलेला असेल, लवकरात लवकर त्या कचऱ्याला बाजूला काढा. प्युअर नॉलेजची गरज आहे. अर्जुनाची बुद्धी भ्रमिष्ट झालती, म्हणून कृष्णाने 48 मिनिटं अर्जुनाची बुद्धी हायर लेवलला नेली, म्हणून अर्जुन मनाला कंट्रोल करू शकला आणि लोट द्यायला नाही लढू शकला. समज में आ रहा है का? मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला यश मिळवायचं असेल, मान सन्मान मिळवायचा असेल, तुमचा व्यवसायात मोठ्या लेवलला जायचं असेल, तुमच्या क्षेत्रात तुम्हाला टॉपला जायचं असेल, तर तुमच्या बुद्धीला त्या व्यवसायाचं स्किल, त्याचं नॉलेज, त्याची इन्फॉर्मेशन भरा, ज्याच्यामुळं ती बुद्धी काय होईल? स्टेबल राहील, मनाला स्टेबल करण. ज्या दिवशी बुद्धीला तुम्ही इकडे खवायला लागले, बुद्धी त्या मनाला दुसरीकडे घेऊन जाणार, तिसरीकडे घेऊन जाणार, चौथीकडे घेऊन जाणार. समज मारा आहे का? कोणाला कळलं? किती जणाला असं वाटतंय खरंच सर असंच होते? किती जणाला फील होते? ज्या विचाराला तुम्ही घेऊन बसला, त्या विचार काय लॉंग टर्म असणार आहे का तुमच्याकडे? समुद्राच्या लाटाचं आयुष्य किती वेळ असतं? किती वेळ असतं? मग तुमच्या भावना, तुमचे विचार, तुमचं मत, तुमची भीती, तुमची शंका ही लाटेप्रमाणे कशी आहे? थोडासा विषय तिला. प्रत्येक माणूस ज्याला तुम्हाला आता ज्याचा राग येऊ राहिलाय, तो कंटिन्यू तसा असेल? जो तुमसंग काल वागलाय तो कंटिन्यू तसा असेल? एव्हरी मोमेंट लोक बदलू राहिलेत, पेशी बदलू राहिल्यात. एका सेकंदाला 12.5 करोड पेशी बदलतात शरीरातल्या. किती पेशी? मग आपण लोकांना म्हणतो तो तसाच आहे, तो बदलणार नाही. प्रॉब्लेम आपल्या नॉलेजचा आहे, आपल्याकडे अज्ञान आहे. आपण चान्स दिला पाहिजे. येस ऑर नो? समजतंय का? झोपा येऊ राहिल्या ना? मग मनाला काय करावं लागेल? एका ठिकाणी लावा. बुद्धीला काय करा? राईट नॉलेज खाऊ घाला. जर बुद्धीला रॉंग इन्फॉर्मेशन आली आणि बुद्धीचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? अतिरेकी पण बनवलं जातं आणि एक मस्तपैकी खेळाडू पण बनवू शकतात. हॅमरिंग, कंडिशनिंग. म्हणजे जर एखादं तुम्ही वारंवार एका दगडावर फटके आणतात तर दगड फुटावं लागेल, होल पडणार. मग एखादी खोटी गोष्ट वारंवार सोशल मीडिया थ्रू, वारंवार एखाद्या चुकीच्या मित्राने आपल्या आयुष्यात टाकली तर ती गोष्ट आपल्याला खरी वाटायला लागते. ॲग्री आहे तर? सिम्पल एक डेमो केला होता. असे 4-5 मित्र होते, म्हणले बघ आपण याला कंडिशनिंग करू. ते बिचारं बकऱ्याचं पिल्लू घेऊन चाललो होताच. दुसरा एक पहिला व्यक्ती आला ये नावाचा, आणि तो म्हणला अरे सोड लांडग्याचं पिल्लू घेऊन चाललाय तू. म्हणला ए बकरं येईन लांडग, पण थोडता आला चायला येडच. दुसरा पण आला सावन सोड लवकर, लांडग्याचं पिल्लू आहे. आता काय होईल अशा केसमध्ये?
छायला तो पण म्हणला हे पण म्हणला हे येडे आहेत हे बकरच. नंतर आणखीन पुढल्या वळणावर गेला आणि तिकून 2 जण भेटले. येडे तू चावल सोड. आता काय होईल? नाही सोडणार लगेच. एवढं सोपं थोडी आहे. कंडिशनिंग माइंड 4 दिवसात होतो का? 4 वेळात नाही होत. तू पूर्ण वातावरण पाहिजे असतं. ते सुपीक वातावरण तयार होतं. माणसाचा माइंड निगेटिव्ह फेल जायला पण एक वातावरण लागतं. की तुम्हाला माहिती आहे वातावरण लागतं. आणि मग जेव्हा 4था 5वा 6वा 7वा म्हणायला लागतो ना, तेव्हा हळूहळू याचा जो काय आहे विश्वास आहे, दृढ विश्वास ना, हा हळूहळू ना चायनामेड व्हायला लागतो. कमजोर पोकळ व्हायला लागतो. कारण की आता निगेटिव्ह कुत्र्याला याचा विश्वास होता ना, त्याला खाऊपिऊ नाही घातलं, डाऊटला खाऊपिऊ घातलं. या आवाजाने इन्फॉर्मेशनने कशाला खाऊपिऊ घातलं? डाऊटला. आणि हळूहळू 10-12 लोकांनंतर त्यांनी खरंच ते लांडगं म्हणून सोडून दिलं. मग कधी कधी पत्नीवर आपण राग करतो, नवऱ्यावर डाऊट घेतो, डाऊनलाईनवर डाऊट घेतो, अपलाईनवर करतो, एखाद्या व्यक्तीविषयी, एका नातेसंबंधाविषयी. जर वारंवार निगेटिव्ह पाहतात, ऐकतात, बोलतात, कोणीतरी कुठंतरी षड्यंत्र करून पाळत लावून ठेवल्यात, मला सांग हे कर, शेकखोर जिंदगी असेल तर डायरेक्ट इनडायरेक्ट यू आर कंडिशनिंग युअर माइंड. जसं गवतामध्ये शेतीमध्ये जर काही पेरलं तर गवत उगायला प्लेसच नाही भेटत. निगेटिव्ह विचार येण्यासाठी पण जागा पाहिजे माइंडमध्ये. येस ऑर नो? राईट ऑर रॉंग? जर एखाद्या मोटर चालू आहे आणि पाईपमधून फुल प्रेशरने पाणी आहे, त्याच्या प्रेशरमध्ये दुसरं काही येऊ शकत नाही. येस ऑर नो? तसं आपल्या आयुष्यात आपण एकाग्र जेव्हा विचार आहे ना, त्या विचारासोबत शब्द आणि ॲक्शन हे जमलं पाहिजे. जेव्हा मी एखादी क्रिया करतो ना, खेळताना लोक बघा स्वतःशी पॉझिटिव्ह बोलतात. माहीत तुम्हाला? प्लेयर लोक यस कम ऑन यस मैं करूंगा यस. का बोलतात बरं? तुमचा विचार, तुमचे शब्द आणि तुमचं बॉडी ॲक्शन हे तिन्ही एकत्र आलं तर मजा येते. इथं बघा ना, तुम्ही तिघं एकत्र येत नाहीत. काही लोक विचार आहेत, काही तोंडातून शब्द काढत नाही, बॉडी हलवत नाही. तुम्ही कसं जिंदगीला फील करणार? एक्सरसाइजमध्ये सुद्धा जेव्हा लोक विचार असतो मला हेल्थ चांगली करायची, किती जणांना माहिती आहे आपल्या सकाळच्या मॉर्निंगच्या ट्रेनर कंटिन्यू बोलत राहतात, त्या थकत नाहीत कधी. आणि किती लोकांना हे फील झालंय जेव्हा तुम्हाला बोलायचं असतं, तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह बोलतात, तुमची बॉडी ऑटोमॅटिक करायला लागते की नाही करायला लागत? पॉझिटिव्ह लोकांचं ऐकणं माझं तुम्ही ऐकतात ना, हे तुम्हाला ऑलमोस्ट 30-40% फायदे बरे. पण जेव्हा तुम्ही बोलताल ना, 100-200% फायदे बंदे. मी बोलतोय ना, मी थकतोय का? पण तुम्ही ऐकू थकतात. याचं कारण काय? फक्त इन्फॉर्मेशन स्टोअर राहिली. पण त्या इन्फॉर्मेशनला घेऊन जेव्हा अशा ॲक्टिव्हिटी होतात, किंवा मी जेव्हा विचारतो कसं वाटलंय, काय वाटलंय, बोललात, तुम्ही एनर्जेटिक राहणार. जसं तुम्ही एखादी गोष्ट करताना एखादा जिंकला बाबा, एखादा शॉट मारला, एखादा 6 मारला, बॅडमिंटन एखादा पॉईंट घेतला, तुम्ही विन सेलिब्रेट करतात का नाही करत? का असं करतात? कसं सेलिब्रेशन कसं असतं तुमच्या आयुष्यातलं? सेलिब्रेशन असंच असतं का नसतं? तोंडातून शब्द निघतात, बॉडी मुवमेंट करते आणि थॉट, या तिन्ही गोष्टी एकत्र येतात. म्हणून तो सेलिब्रेशनचा मुवमेंट बनतो. मग तुम्ही हायर परफॉर्म करतात का नाही करत? आणि नंतर येतो पार्ट, इगो विल सॅटिस्फाईड ओनली सेवा, डू युअर ड्युटी विथ कन्सिस्टन्सी. इफ यू आर गोइंग टू मार्केट फॉर नेम अँड फेम, देन यू विल बी ऑलवेज फ्रस्ट्रेटेड. इगो समाधानी कधी होतो माहिती आहे? जमिनीवर राहिल्यावर, सेवा केल्यावर, मान सन्मान लोकांना दिला तर. पण हा इगो आहे ना, जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी घेऊन गेलात, मला मान पाहिजे, मला रिस्पेक्ट पाहिजे, तर या जगातले सगळे व्यक्ती त्याचे दुश्मन होणार. काय वाटतं तुम्हाला? जो जिथं जाईन तिथं मानाची अपेक्षा घेऊन जाणार. याला कोण मान देणार? मग प्रत्येक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती या व्यक्तीची दुश्मन होऊ शकते. किती लोकांना वाटतं? मग इगो समाधानी होत नाही. पोट भरण पण मन नाही भरत. किती इज्जत द्या. आणि जर तुम्ही इगोचा हार काय माहिती आहे का? मान सन्मान. याने इगो वाढतो, याने बादल्या वाढून घेतो आपण. तर तुम्ही इगो घेऊन गेलात एखाद्या नातेवाईकात, लग्न कार्यात, मित्रात, ट्रेनिंगमध्ये, मीटिंगमध्ये, कुठं इकडं तिकडं कुठं पण जा तुमच्या आयुष्यात, तुमचा इगो संघ असेल, तो सॅटिस्फाईड नाही होणार.
आणि तुम्हाला सगळ्याचा राग येणार, याचा याचा कधी याचा कधी याचा कधी याचा कधी याचा कधी याचा. का? प्रॉब्लेम काय आहे? एक व्यक्ती होता, तो म्हणायचा सर मी जिथं बोट लावून ना तिथं माझ्या बॉडीत दुखते. डॉक्टरने सगळं त्याला चेक केलं, नंतर कळलं बॉडीत कुठंच प्रॉब्लेम नाही आहे. नंतर काय झालं, एक दिवस झोपल्यानंतर याच्या लक्षात आलं बॉटलच लागलेलं आहे. काय लक्षात आलं? लोक रिस्पेक्ट देत नाही असं नाहीये, लोक जेवढी पाहिजे तेवढे रिस्पेक्ट देतात. पण साला प्रॉब्लेम माझ्या आतमध्ये एवढा युगो झालाय की मला सगळेकून रिस्पेक्ट पाहिजे. याने काय होणार? देवाला तरी भेटली का रिस्पेक्ट? मान सन्मानाच्या भूक, या अहंकार आहे ना, ह्या अहंकारामुळे लोक बरोबर होऊ राहिले. राजकारणात खुर्च्या तोडातोडी होऊ राहिले, मर्डर होऊ राहिले, ओनली बिकॉज ऑफ इगो. किती लोकांना वाटतं कोर्ट कचेरीमध्ये 90% केसेस ओनली बिकॉज ऑफ इगो आहेत. कोर्ट कचेरीमधल्या केसेस ओनली बिकॉज ऑफ इगो. हां, वकील लोक सांगतात, पोलीस लोक सांगतात, लोक लय अहंकारी आहे सर, एकमेकाला जिरवायची असते त्यांची, आणि त्या जिरवण्यापायी त्यांचे 5-5, 10-10, 20-20 लाख जातात. हां, एकर पण जातं. पण प्रॉब्लेम काय आहे ना, ज्याला इगो होतो ना तो म्हणतो आपल्यात इगोच नाहीये, तोच सांगतो तोंडाने. इगो अशी गोष्ट आहे ना, ही कळतच नाही. मग मनाला बेजी ठेवा बुद्धीने, बुद्धीला चांगलं खाऊ-पिऊ घाला. आणि इगो म्हणजे आतमध्ये इगो, अहंकार पण आहे, मीपणाचा, आणि तिथं मेमरी स्टोरेज पण आहे. बुद्धी कधी पण त्या इगो सोबत, तुम्हाला बुद्धीला इगोला हरवायचे, मनाला पण हरवायचे आणि तुमच्या आतल्या इगोला पण हरवायचे. आणि याच्यासाठी एकच शस्त्र म्हणजे ती बुद्धी. नाही तर त्या इगोनी पण हरवते, मनाने पण त्या बुद्धीची बँड वाजू राहिली आहे. आता काय होणार? ही गाडी कुठं जाणार हो? ज्या गाडीला ड्रायव्हरच नाहीये आणि ती गाडी 100च्या स्पीडने 60 वेगाने तिचं ब्रेक फेल झालंय, काय होईल? पिंपरी चौकात नाशिक फाट्यावरून लंबोगिनी 100च्या स्पीडने येऊ राहिले, ब्लॅक स्कॉर्पिओ किंवा फॉर्च्युनर, आणि ब्रेक फेल झाले, काय होणार? असे तुमची इथं काही लोक आहेत ज्यांचं ब्रेक फेल झाले, ब्रेनचं, मेंदूचं. त्यांचा इगो त्यांना आपटू 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 बेशीर करू राहिलाय. इगो, मी. आणि त्या इगो पाहिजे ना, घरात शरीरात पण भांडणं आहेत. इगो, अहंकार, मीपणा, आणि त्या इगोमध्ये एक आतमध्ये स्टोरेज आहे, एक्सपिरियन्स. त्याच्यामुळे लोक दारू सिगरेट सोडू शकत नाही, ॲडिक्शन सोडू शकत नाहीत. आज लोक घरदारं सोडून वेगळे वेगळे चुकीच्या ठिकाणी चुकीचे मार्ग करतात. दुसऱ्याला दुःख देऊन आपण सुख मिळवणं म्हणजे लई अवघड काम आहे जगामध्ये. लोक, मी तो म्हणतोय तणावमुक्त यश. काय? तणावमुक्त यश आणि शापमुक्त वैभव, याला जिंदगी म्हणतात. पण काही लोकांना त्यांचं असं काम आहे, रोज स्ट्रेस आहे त्यांच्या जीवनात, आणि त्यांच्याकडे लई वैभव आलंय, पण त्याच्यात लई लोकांचे आसरू आहेत, बद्दुआ आहेत, रक्त आहे लोकांचं, लुटालुटी. आणि अशी संपत्ती घेऊन त्यांच्या आयुष्यात कुठले कुठले प्रॉब्लेम येतात मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे लई पैशाच्या पाठीमागं, शॉर्टकटच्या पाठीमागं जाऊ नका. किती संपत्ती असून द्या, जेवढा नशिबात आहे तेवढंच भोगवत आहे. तो कसं पाहिजे जीवन? जीवन असं जगावं, तणावमुक्त यश भेटलं पाहिजे तुमच्या मुलांना आणि तुम्हाला. आणि तुम्ही ज्यांना दिशा देणार त्यांच्या आयुष्यात पण तणावमुक्त यश आलं पाहिजे. आणि शापमुक्त वैभव तुमच्या कुटुंबात, तुमच्या मुलांसाठी, आणि तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथं. नाही तर याचा फार मोठा वाटा तुमच्या आयुष्यात येणार असतो. खायला प्यायला लई लागत नाही. जेवढं नशिबात आहे चांगल्या ठिकाणी जे काही तुम्ही विकताय, जे काही तोंडातून शब्द आणताय, त्याच्यात जर कोणाचं काहीतरी वाईट होत असेल तर मी रेग्युलर सांगत असतो की लोकांच्या डोळ्यातून अश्रू गाळून तुम्ही जेवण नका करू, उपाशी राहा. एक खायची ना चतकूर खा, काय अडचण नाही. पण लोकाला दुःख देऊन, लोकाला चीट करून, लोकांचं वराबाडून खाऊ नका. समजतंय का? किती लोकाला वाटतं असं जीवन जगायला पाहिजे. आता हे लिहायचं, असं लिहायचं आहे ना, तर मग रिअल अप्लाय करायला चालू करा ना. जर तुम्हाला वाटलं ना एखादा विचार लई भारी आहे ना, किती पण त्रासदायक असून द्या, परंतु त्याला जीवनात अंमलाय करायला आलं, त्याला अप्लाय करा त्याला, मग मजा आहे, लई मजा आहे. समजलंय का? कधी कधी तुम्ही चांगल्या सवयी लावतात पण त्या सवयीसोबत जगत नाहीत. किती जणांनी अनुभव आहे सर, काही लाईफमध्ये लई भारी मोमेंटम तयार केले ते, पण ते फुटल्यानंतर पुन्हा तो लावणंच होत नाही. हो सर, फील आलाय का कोणाला? कोणाला आलाय का नाही आला?
मग आयुष्य असंच आहे, चढ उतार, पडणं उठणं, याला तर जिंदगी म्हणतात. आणि मला वाटतं उठलो पाहिजेत पुन्हा आपण. काय वाटतं? मग इगो सेवा करा, माणसांना मान द्या, रिस्पेक्ट द्या, प्रेम करा, जीव लावा. ॲटोमॅटिक लोक तुम्हाला जीव लावतील, ॲटोमॅटिक तुमची लोक काळजी करतील. छोट्या मुलांना पण अरे कारे नाही आवाज करून बोला, खाऊ पिऊ घाला त्यांना, काय अडचण नाही. जेवढं पॉसिबल आहे तेवढं द्या. कधी कधी आपल्याला अशा ठिकाणी आपण देतो, आपल्याला माहीत असतं रिटर्न येणार आहे. खरी सेवा म्हणजे काय? तुम्हाला माहीत आहे तर भेटत पण नाही होणार, रिटर्न आहे. अशा ठिकाणी द्यायला चान्स, काही पण देऊ शकतात, नाही तर 4 शब्द तरी देऊ शकतात. काय वाटतं तुम्हाला? आणि जर तुम्ही मान सन्मान आदर लोकांना दिला तर गॅरंटेड लोक तुम्हाला आदर देतील. कारण की जमिनीला एक बी द्या, एका बाजरीच्या कणसामध्ये 100-200 दाणे असतात. नेचर आहे नियमाचा. मी ह्या गोष्टीवर बिलीव्ह करतो. द्या म्हणजे मिळेल. दो वो फिर लौटेगा, वो अच्छा हो या बुरा हो, जो भी आपने दिया है वो लौटेगा जरूर, क्योंकि उसके ऊपर आपका नाम लिखा है. या तो कल, या अगले महीने, या अगले साल, या 10 साल, या 20 साल, या 50 साल, या 100 साल, या अगली लाइफ, या 100 साल के बाद भी लौटता है. ये धृतराष्ट्र को कृष्ण ने बताया था, ये भीष्म पितामह को भी कृष्ण ने बताया था. ये बेस है याला स्पिरिचुअल. जो दोगे वो लौटेगा. तो ऐसा कुछ मत दो जो आपके पास आने के बाद फिर उसको आप झेल नहीं सकोगे. समझ में आ रहा है क्या? कोणी काही पण द्यावून द्या जगामध्ये. भगवंत म्हणतात मी कुणावरही अन्याय करत नाही, कुणालाही अन्याय करत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसेच फळं त्याच्या आयुष्यात देतो. मग तुम्ही किती पण तर्कवितर्क लावा, त्याने असं केलं म्हणून मी असं, नो. हे नेचर, ही प्रकृती, ही हवा पाणी, हे सात्विक गुणामध्ये हे नेचर सगळं. आणि ह्याच्यात तुमचे सगळे कर्म स्टोर आहेत. हे तुमच्यावर अन्याय करणार आहे, एअर, वॉटर, फायर, अर्थ. मग कोणी किती तार्किक बुद्धी मांडा, त्याने असं केलंय म्हणून मी असं करतोय, नो. ह्या सगळ्या गोष्टी खुडून टाकाव्या लागतील.